नमस्कार, स्वागत आहे माझ्या एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी माझा एक छोटासा ब्लॉग काढते. मला देवपूजा आहे, थोडंसं काहीतरी वेगळं आहे आणि माझी एक सवय आहे, मला जर उपवास असेल किंवा काही असेल ना तर मी साडी घालते आणि छान अशी फ्रेश असते. सो आज मी खूप फ्रेश आहे आणि चला मी आज पण दाखवणार आहे माझ्या घरातली देवपूजा आणि माझं देवघर. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे पण कोणी नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. चला आपण देवपूजेला स्टार्ट करूयात आता. तर हे आहे माझं देवघर. आता ह्या देवघराला आपण किती प्रसन्न आणि किती छान करणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच. चला तर मी आता देवांना मस्त अशी स्वच्छ अशी आंघोळ घालते. चला तर मग देवप्पांना आंघोळ घालायला स्टार्ट केली आहे. सगळ्यांना पितांबरी लावून छान असं सुंदर चकचकीत केलं आहे आणि ही कामं करताना माझं मन खूप प्रसन्न असतं. दरवेळेस पण मी जेव्हा जेव्हा पूजा करते ना देव धुवून खूप माझं मन प्रसन्न असतं. आणि आज मी कलशमधला नारळ पण चेंज करणार आहे कारण की पौर्णिमा आहे ना, म्हणून कलश पण छान स्वच्छ चकचकीत करून त्याला स्वच्छ करून घेतला आणि झालेला खालचा पसारा मी लगेच क्लीन करून टाकला जेणेकरून आपला पुढचा वेळ कमी लागेल ना म्हणून. आणि देवप्पांचे फोटो आहेत ते पण सर्व छान स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपण देवघर पुसून घेणार आहोत आणि देवांना स्वच्छ करून घेतलं. तर चला तर आपण जातोय देवघरामध्ये. आणि हे बघा माझं देवघराला पण पूर्ण कानाकोपऱ्यातून स्वच्छ करून घेतलं. तोपर्यंत माझं मन काही समाधानी झालं नसतं म्हणून मग देवांची छान अशी अरेंजमेंट करून घेतली. तुमच्या घरात कोणते कोणते देव आहेत जे माझ्या देवाऱ्यात आहेत नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि कसं वाटलं माझा देवघर मला पण कमेंट बॉक्समध्ये येऊन नक्की सांगा. आता माझी देवपूजा झालेली आहे तर मी देवाला दिवा लावला आणि मी दरवेळेस दर गुरुवारी मी अगरबत्ती 3 लावते कारण की आपल्या दत्त महाराजांना 3 फुलं झेंडूची आणि 3 अगरबत्ती जास्त आवडतं आणि ते असं केलं की ते आपलं लवकर प्रसन्न होतं. त्याचं मी ऐकून आहे आणि त्याचा अनुभव पण आहे. तुम्ही असं करताय का नक्की मला सांगा. त्यानंतर मग घरामध्ये धूप लावली आणि पूर्ण घरामध्ये धुपेचा वास दरवळत होता. मग छान वाटलं, मन खूप प्रसन्न झालं. तुम्हाला कशी वाटली माझी पूजा बघून? वाटते का प्रसन्न? बघा किती सुंदर मन तृप्त वाटतं अशी पूजा झाली की. आणि माऊनी छान दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही काय केलं देवपूजा केली आणि मग रांगोळी काढायला घेतलं निवांत असं कारण की ना रांगोळी काढून माऊकडं बघणं होत नाही. मग सगळ्यात लास्ट मी रांगोळी काढायला घेतली. तर रांगोळी काही मला येत नाही एवढी पण साधी सिंपल आपलं लक्ष्मीची पावलं आणि उंबरपट्टी काढत असते. पण ह्या मॅडमची मध्ये 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 गप्पा चालू होत्या. समोरच्या एक काकू आहेत ना त्यांच्याशी ती गप्पा मारत होती. मग मी आधी लक्ष्मीची पावलं काढली आणि त्याच्यानंतर उंबरपट्टी काढून मग झाला माझा आजचा अर्धा दिवस असा गेला. तुमचा कशी गेली गुरुपौर्णिमा नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठून पाहताय मला व्हिडिओ. चला बाय गाईज, टेक केअर, सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.